बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला भाजपचे आमदार सुरेश दस यांनी वाचा फोडली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पीडित देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आरोपींच्या अटकेची मागणी देखील केली आहे आणि त्यानंतर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये मोर्चा देखील काढला। संतोष देशमुख यांच्या हत्येचे मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोपही केला जातोय। आतापर्यंत या आरोपात 4 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू साठे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास सीआयडी करून करण्यात येत आहे। या तपासात रोज नवनवीन खुलासे देखील समोर येत आहेत। या प्रकरणात अनेकांना सीआयडी कडून चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे। खंडणीच्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पत्नीचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यावेळी संध्या सोनवणे यांची 9 तास कसून चौकशीही झाली। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे नेमक्या आहेत तरी कोण, हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। संध्या या नायगाव गावातील सामान्य कुटुंबातील आहेत। संध्या सोनवणे या पेशाने वकील आहेत। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं। महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यातही त्या सक्रिय आहेत। मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय होत्या। 2018 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या जर्नल सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम केलंय। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलनही केलं। 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि त्या सदस्य म्हणून देखील निवडून आल्या। सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेची स्थापना केल्यानंतर संध्या सोनवणे संघटनेत सक्रिय झाल्या। त्यावेळी जयंत पाटील यांनी संध्या सोनवणे यांच्यावर राष्ट्रवादी युवती पदाची जबाबदारी दिली। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांना सोडचिठ्ठी देत संध्या सोनवणे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। अजितदादांनी संध्या सोनवणे यांच्यावर युवती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील सोपवली। अजित पवार गटाचे संघटन वाढवण्यासाठी त्या कार्यरत असतात। अजित पवार महायुतीत सहभागी असल्याने या निवडणुकीत संध्या सोनवणे यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचं काम केलं। राम शिंदे यांच्यासाठी देखील त्यांनी सभा घेतल्याचं दिसून आलं होतं।